हॅलो स्टुडंट, चला आज आपण शिकूयात माय इंग्लिश बुक पेज नंबर 4 1.2 कॉन्व्हर्सेशन स्टार्टर्स. संवादाची आपण सुरुवात करूयात आणि हळूहळू आपण सर्वांनी सोबत बोलूयात. 1.2 कॉन्व्हर्सेशन स्टार्टर्स. जमेल तसं सगळ्यांनी बोलायचं, सगळ्यांनी उत्तरं द्यायची. लिसन अँड आन्सर. ऐका आणि उत्तरं द्या छानपैकी, न घाबरता सर्वांनी उत्तर द्यायचे आहे. मात्र बघूयात पुढे काय आहे. लिसन अँड आन्सर. लेट्स टॉक अबाउट वेदर. वेदर म्हणजे हवामान किंवा वातावरण. जे तुम्ही बघता, तुमच्या घरातही बोलतात, आज असं हवामान आहे, आज हिवाळी हवामान आहे, पावसाळी हवामान आहे, तर याला हवामान असे म्हणतात. आणि हे नेहमी बदलत असतं ऋतूनुसार. विच वेदर डू यू लाईक मोस्ट? तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं वातावरण किंवा कुठलं हवामान आवडतं बरं? आय लाईक रेनी वेदर. रेनी वेदर म्हणजे पावसाळी हवामान. मला पावसाळी हवामान आवडतं. आय लाईक विंटर. मला हिवाळी हवामान खूप आवडतं. तसंच अजून तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा बरं. हाऊ इज द वेदर टुडे? आजचं वातावरण, आजचं हवामान कसं आहे सांगा बघा बरं आजूबाजूला. आजचं हवामान कसं आहे? इट इज सनी. आजचं हवामान उष्ण आहे, कारण उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे. इट इज रेनी. आजचं हवामान पावसाळी आहे. इट इज क्लाउडी. आजचं हवामान ढगाळ आहे. अनेकदा आपण ऐकतो आपल्या घरामध्ये. चला पुढे बघूयात. 1.2. लेट्स टॉक अबाउट बर्थडे. अरे पा, आपल्याला वाढदिवसाबद्दल बोलायचं आहे. आय लाईक बर्थडे. डू यू लाईक? येस. व्हेन इज युअर बर्थडे? सांगा बरं, तुमचा वाढदिवस कधी असतो? सर्वांनी बोला पटकन. कधी असतो? प्रत्येकाचा वाढदिवस असतो की नाही वेगवेगळ्या तारखेला? माय बर्थडे इज ऑन 10th जून. माझा वाढदिवस 10 जूनला असतो. तुमचा कधी असतो? चला सांगा लवकर. आणि प्रत्येकाने सांगायचं आहे द बेस्ट गिफ्ट यू हॅव एव्हर गॉट. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा तुमच्या वाढदिवसाच्या वेळेला तुम्हाला सर्वात चांगलं मिळालेलं गिफ्ट कोणतं आहे किंवा कोणतं होतं? विचार करा आणि सांगा. आय गॉट अ बायसिकल. मला बायसिकल, सायकल मिळाली माझ्या बर्थडेला. आय गॉट अ बुक. अरे वा, मला माझ्या बर्थडेला बुक मिळालं. असं प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाढदिवसाला काहीतरी मिळतं. आपले आई वडील, आपले मित्रमैत्रिणी, आपले फ्रेंड्स, टीचर्स आपल्याला वेगळं आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट देत असतात. त्याच्यापैकी काही गिफ्ट आपल्याला खूप आवडतात आणि नेहमी लक्षात राहतात. लेट्स टॉक अबाउट व्हॅकेशन्स. अरे वा, चला तर आता सुट्टीबद्दल बोलूया. सुट्टी तर सर्वांना आवडते. मलाही खूप खूप आवडते आणि तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त आवडते सुट्टी, हो की नाही? हॅव यू एव्हर बीन ऑन अ व्हॅकेशन्स? तुम्ही सुट्टीवर गेलेला आहात का? येस आय हॅव. हो, मी गेलो आहे. नो आय हॅवंट. नाही, मी नाही गेलो. विच प्लेस डिड यू व्हिजिट? तुम्ही कोणत्या ठिकाणी व्हिजिट दिली सुट्टीमध्ये किंवा कोणत्या ठिकाणी गेलात तुम्ही? आय व्हिजिटेड त्र्यंबकेश्वर. मी त्र्यंबकेश्वरला भेट दिली सुट्टीमध्ये. मी त्र्यंबकेश्वरला गेली. तुम्ही कुठे कुठे गेलात सांगा बरं सुट्टीमध्ये, आणि कोणत्या कोणत्या गावाला फिरून आलात बोला सर्वांनी. चला पुढे बघूयात. लेट्स टॉक अबाउट कलर्स. रंगांविषयी बोलूयात. विविध प्रकारचे रंग असतात आणि आपल्याला सगळ्यांना ही रंग खूप आवडतात. आपण सगळीकडे वेगळ्या प्रकारचे कलर्स बघतो की नाही? व्हॉट इज युअर फेवरेट कलर? तुमचा आवडता कलर कुठला आहे? व्हॉट इज युअर फेवरेट कलर? चला सांगा पटापट. सांगा, व्हॉट इज युअर फेवरेट कलर? आता मी सांगते. माय फेवरेट कलर इज ब्ल्यू. माझा आवडता कलर ब्ल्यू आहे. ब्ल्यू म्हणजे निळा. आता तुम्ही सांगा प्रत्येकाने. व्हॉट इज द कलर ऑफ युअर फेवरेट फ्रूट? फ्रूट म्हणजे फळ. फेवरेट म्हणजे आवडतं. तुमचं आवडत्या फळाचा कलर कुठला आहे? आय लाईक ॲपल अँड इट इज रेड. टेल मी about your favorite fruit and its color. Please tell me fast. चला सांगा पटापट. Talk about our national flag. National flag म्हणजे आपला राष्ट्रीय ध्वज. आपल्या देशाचा जो ध्वज आहे, झेंडा आहे, तर त्याचा विषयी आपल्याला बोलायचं आहे. चला सांगा तुम्हाला काय काय माहिती आहे. Our national flag has 3 colors. आपल्या नॅशनल फ्लॅगमध्ये किती कलर्स आहेत? 3. सॅफ्रॉन, व्हाईट, ग्रीन. म्हणजे केशरी, सफेद आणि हिरवा. यू नो इट. द अशोका चक्र इज ब्ल्यू. अशोका चक्र इज ब्ल्यू.
त्याच्यामध्ये झेंड्याच्या मध्ये जे चक्र आहे त्याला अशोका चक्र म्हणतो, हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचे 24 आरे असतात, ते ब्ल्यू कलरचं आहे. चला आता पुढे बघूयात परत. 5. लेट्स टॉक अबाउट फेस्टिवल्स. सण. फेस्टिवल्स म्हणजे सण. या वी लाईक फेस्टिवल्स. आपल्याला सगळ्यांना फेस्टिवल खूप खूप आवडतात आणि आपण फेस्टिवलला खूप एन्जॉय करतो की नाही. विच फेस्टिवल डू यू लाईक? तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं फेस्टिवल आवडतं, कुठला सण आवडतो सांगा बरं. सर्वांनी उत्तर द्या. विच फेस्टिवल डू यू लाईक? टेल मी. आय लाईक दिवाळी, आय लाईक होली अँड आय लाईक रंगपंचमी ऑल्सो. व्हॉट डू यू लाईक अबाउट इट? त्या सणाबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं, किंवा सणाच्या वेळचं सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं त्या फेस्टिवलच्या वेळी? बोला. आय लाईक स्वीट. मला दिवाळीत मिठाया खूप खूप आवडतात. आय लाईक फायरवर्क्स, जे आपण छानपैकी फायरवर्क्स जे आपण छानपैकी फटाके वगैरे वाजवतो, ते तर सगळ्यांना आवडतात की नाही. आय लाईक न्यू क्लोज. दिवाळीत आपण सगळे नवीन कपडे घेतो, कुठल्याही सणाला छान नवीन कपडे घालतो, ते आपल्याला खूप खूप आवडतं. नॅशनल फेस्टिवल्स सेलिब्रेटेड इन अवर कंट्री. नॅशनल फेस्टिवल्स म्हणजे राष्ट्रीय सण. प्लीज टेल मी अबाउट नॅशनल फेस्टिवल. विच आर अवर नॅशनल फेस्टिवल? येस, यू आर राईट. इंडिपेंडन्स डे अँड रिपब्लिक डे आर अवर नॅशनल फेस्टिवल्स. आपण हे दिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. स्वतंत्रता दिवस आणि प्रजासत्ताक दिवस. आता चला पुढे बघूयात. लेट्स टॉक अबाउट गेम्स. वा, गेम्स म्हणजे खेळ. सगळ्यांना खूप खूप आवडतात की नाही खेळ? मलाही आवडतात आणि आपण खूप सारे खेळही खेळतो. विच गेम डू यू लाईक अँड व्हाय? तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला खेळ आवडतो आणि का आवडतो सांगा बरं. चला पटकन बोला. टेल मी. आय लाईक क्रिकेट, आय लाईक खो खो. मला क्रिकेट आवडतो. मला खो खो सुद्धा खेळायला खूप आवडतं. तसं तुम्हालाही आवडतं की नाही. व्हॉट गेम्स डू यू प्ले इन स्कूल? तुम्ही शाळेमध्ये कुठले कुठले गेम खेळतात सांगा. आपण बॅक फ्रीज सॅटर्डे मध्ये खूप सारे गेम घेतो की नाही. आय प्ले कबड्डी, आय प्ले खो खो, आय प्ले क्रिकेट. असे आपण वेगळे वेगळे खेळ खेळतो. देअर आर 2 टाइप्स ऑफ गेम्स, इंडोर गेम्स अँड आउटडोर गेम्स. खेळाचे 2 प्रकार आहेत. इंडोर गेम जे आपण 4 भिंतीच्या आत खेळतो हॉलमध्ये आपल्या वर्गात ते, आणि आउटडोर गेम आपण जे मैदानावर खेळतो त्याला आउटडोर गेम्स असे म्हणतात. आता इंडोर गेम्समध्ये चेस, कॅरम, लुडो असे गेम येतात. तर आउटडोर गेममध्ये क्रिकेट, फुटबॉल, खो खो, कबड्डी असे वेगळे वेगळे खेळ येतात. आणि ते सर्व तुम्ही छान खेळतात की नाही. हे गेम आवडतात ना तुम्हाला? नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करणार, तसेच लाईक करणार ही अपेक्षा, आणि त्यावर कमेंटही करणार अशी मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते, जेणेकरून मला तुमच्यासाठी अजून नवनवीन व्हिडिओ आणण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.